यूपीएससीचा आज निकाल लागलेला आहे। यंदाही महाराष्ट्राने डंका वाजवलेला आहे। म्हणजे जर टक्केवारीचा हिशोब केला तर जवळपास 1009 मुलं सिलेक्ट झाली, त्यातली 80च्या वर मुलं महाराष्ट्रातून आहेत आणि पहिल्या 100रातली 5 मुलं महाराष्ट्रातून। तिसरा जो आलाय देशभरातला उर्जित डोंगरे तो महाराष्ट्रातून पहिला आहे। नंतर एक फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि आता हे आपल्यासोबत काय नाव मित्रा तुझं आणि कशासाठी सिलेक्शन झालं? माझं नाव रोहन पिंगळे आहे आणि माझं रँक 581 आलेलं आहे आणि ट्रेंड्सनुसार IPS किंवा IRS कस्टम मिळू शकतो। काय यंदा महाराष्ट्राची काय कशी परिस्थिती UPSC निकालामध्ये काय? दरवर्षीप्रमाणेच महाराष्ट्राची चांगलीच परिस्थिती आहे। 10%पेक्षा जास्त सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं आहे। हो, मग काय तुझा कुठला विषय होता, कुठल्या विषयातून तयारी केली? माझा ऑप्शनल अँथ्रोपोलॉजी होता। मी इथे युनिक अकॅडमीमध्ये सुरुवातीला क्लास केला होता आणि ऑप्शनलसाठी दिल्लीत लेवल अप म्हणून क्लास आहे, तर तिथं अँथ्रोचं शिक्षण घेतलं होतं। पण क्लासेसपेक्षा जे मित्र वगैरे आहेत म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, तर यांच्यासोबतच डिस्कशन वगैरे मधून जास्त फायदा झालेला आहे। काय नवीन मुलांना काय सांगशील UPSC परीक्षा करणारे सिलेक्शन? कारण आपल्याला माहिती पर्सेंटेज जे आहे सक्सेस रेट तो खूप कमी असतो, म्हणजे अनेकांचा भ्रमनिरास होतो, तर अशा मुलांना काय सांगशील? एवढंच सांगू इच्छेल की स्वतःवर विश्वास ठेवा। जर माझं होऊ शकतं तर सगळ्यांचं होऊ शकतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। स्वतःवर विश्वास ठेवला यश निश्चित तुमचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया पुणे।